नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवत आहोत मस्त चटपटीत असे बटाट्याचे काप. बनवायला तर सोपे आहे आणि चवीला तर भन्नाटच लागतात. आणि हे काप अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो. काही बेसिक साहित्य मी ते तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलेलं आहे. आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर त्याचे अशा प्रकारे राऊंड राऊंड कट करून आपण पाण्यामधनं पुन्हा एकदा 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्याचा स्टार्च जो आहे तो कमी झाला पाहिजे. आता काही बेसिक मसाले म्हणजे हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपण घालत आहोत धणे पावडर. नंतर चवीपुरतं मीठ घालणार आहोत. नंतर तुम्हाला जसं तिखट हवं असेल तेवढं तिखट आपण इथे घालणार आहोत. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. नंतर एक गड्डी लसूण मस्त असा ठेचून घेतलाय आणि तो लसूण सुद्धा यामध्ये घातलेला आहे. आपल्याला इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. चटपटीत अशी चव येण्यासाठी लिंबाचा वापर करायचा आहे. त्याच्याऐवजी तुम्ही इथे कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता. आता मस्त मच्छी फ्राय केल्यासारखी ही आपण व्हेज मच्छी तळणार आहोत. तर मस्त असं आपण हे बटाटे जे आहेत हे जसं आपण रवा फ्राय मच्छी करतो त्या पद्धतीने आपल्याला हे जे बटाटे आहेत हे रवा फ्राय करायचे आहेत. तर आता या बटाट्यांना मस्त असा मसाला सगळीकडनं लागलेला आहे. आता इथे फक्त लसूणऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, एक 4-5 चमचे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, रव्याला सुद्धा चांगली टेस्ट आली पाहिजे म्हणून. नंतर थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आणि हा रवा आहे हा हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला या रव्याची बटाट्याला कोटिंग करून घ्यायची आहे, जसं आपण फिश फ्राय करतो त्या पद्धतीने. तुम्ही इथे 1 चमचाभर तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे जो बटाटा आहे त्याला हा रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं कोट होईल. आता आपण एक बटाट्याचा स्लाइस घेऊन तो अशा पद्धतीने व्यवस्थित असा रवा लावून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि आपण हे जे बटाट्याचे काप आहेत हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. वरण भातासोबत किंवा छान गरमागरम मुगाच्या खिचडी बरोबर हे बटाट्याचे काप खूप सुंदर लागतात आणि मुलांना सुद्धा खूप आवडतात. अगदी फिश फ्राय केल्यासारखं वाटतं. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता आपण जे बटाटे आहेत ते रव्यामध्ये कोट करून घेतलेत आणि इथे 3 ते 4 चमचे तेल आपण फ्राय पॅनमध्ये घेतलंय आणि अशा पद्धतीने एक बटाट्याचा स्लाइस आपण ह्या पॅनमध्ये ठेवून घेणार आहोत. आता आपल्याला या पॅनवर एक छान असं झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे या बटाट्याला व्यवस्थित अशी वाफ लागेल. मग झाकण ठेवून आपण 5 मिनटं एका बाजूने आणि नंतर 5 मिनटं दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला हे जे काप आहेत हे तळून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर आणि मस्त असे लागतात. अगदी आपल्याला असं वाटतं की आपण फिश फ्राय खातोय. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे नक्की ट्राय करून पहा. आता मी झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे जे बटाट्याचे काप आहेत ते मस्त असे फ्राय करून घेतलेत. आता आपले हे मस्त बटाट्याचे काप जे आहेत ते तयार झालेत. ते आपण पॅनमधनं काढून घेऊया आणि वरण भातासोबत किंवा मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की बनवून पहा. चला तर मग आता आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.